नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्र प्रकाश कोळकर आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचं नाव आहे मम्मीची परीक्षा. मित्रांनो, आपले मम्मी डॅडी अजून परीक्षा देतात. ही गोष्ट तुम्हाला खरी वाटत नाही ना, पण आमच्याकडे तरीच असं आहे. डॅडींना प्रमोशन हवं असतं, मग देतात परीक्षा. अशीच एकदा मम्मीचीही परीक्षा आली. त्याची स्टोरी STORY मी तुम्हाला सांगणार आहे. एके दिवशी मम्मी ऑफिस साठून आली आणि आल्या आल्या मला म्हणाली, पप्पू अरे 100 पाणी वही आणून दे रे. हे ऐकल्यावर मी थोडा उडालोच की मला वाटलं ती रोज माझे शुद्ध लेखन घेणार. मग जेव्हा म्हणाली पुढच्या आठवड्यात माझी परीक्षा आहे, तेव्हा मी म्हणालो, मम्मी तू परीक्षा देणार का? का मी काही परीक्षा देऊ शकत नाही का? असं ती लगेच म्हणाली. मग रोज रात्री तिचं स्टडी सुरू. इंग्लिश होतं, गणित होतं. माझी जुनी डिक्शनरी फाटली होती. 4 वेळा सांगितलं तरी नवीन डिक्शनरी आणून देत नव्हती. स्वतःची परीक्षा म्हटल्यावर लगेच नवी कोरी जाडीजुडी डिक्शनरी आणली. त्यामुळे चिडून दाखवलं. टीव्ही बघताना ती अभ्यासाला बसायची, पण अर्ध लक्ष टीव्ही कडे असायचं. मग मी आणि डॅडी सांगायचो टीव्ही बंद. मग ती म्हणायची, छे छे मी कुठे टीव्ही बघत आहे, तुम्ही सर्व बघत आहात. सकाळी पहाटे उठून ती अभ्यासाला बसायची, पण झोप तर येते रे म्हणून डुलक्या सुद्धा काढायची. खरं तर तिचा अभ्यास सोपा होता. जे ती ऑफिसात काम करायची त्याचीच तर माहिती होती, पण तरी ती अभ्यासाचं टेन्शन घ्यायची. मग मी म्हणालो, माधुरी आता कळलं ना आमची कशी वाट लागत असेल. मम्मीची परीक्षा जशी जवळ आली तसं तर काय घराचं वातावरणच तेच झालं. संध्याकाळचं जेवण बंद. बंद म्हणजे घरी काही नाही, बाहेरून आणा नाहीतर बाहेर जाऊन खा. मग काय पोळी भाजी केंद्रावर माझ्या फेऱ्या सुरू. बाबा तेच खाऊन कंटाळले म्हणून हॉटेलातली पावभाजी. तेव्हा मम्मी मात्र घरी होती, कारण बाहेर गेलो तर वेळ फुकट वाया जातो. शेवटी एकदा परीक्षेचा दिवस उगवला. त्याच्या आदल्या दिवशी आमचं अख्खं घर अभ्यास करत होतं. बाबा पाठांतर करून घेत होते. मी त्यांचा असिस्टंट म्हणून लिंबू सरबत नाहीतर खारी बिस्किट देत होतो. रात्रभर मम्मी डॅडी जागेच होते. सकाळी मम्मी परीक्षेला निघाली तेव्हा मी तिला फर्स्ट टाइम बेस्ट लक दिलं, कारण आतापर्यंत ती माझ्याच परीक्षेला बेस्ट लक द्यायची. बाबा तिला सोडायला गेले. परीक्षेतून आल्यावर तिने धमालच केली. सगळे कागद पुस्तक पिशवीत भरले आणि मावळ्यावर टाकली आणि म्हणाली, यापुढे मी परीक्षेला बसणार नाही. बाबा हसले, म्हणाले तथास्तु. धन्यवाद.